भीमा नदी पात्रातून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे। पंढरपूरच्या कानापुरी गावातील विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास बघायला मिळतोय। नदीवर पूल नसल्यामुळे होडीतून या सर्व विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा होडीतून असा धोकादायक प्रवास सुरू आहे। विद्यार्थ्यांना त्यामुळे लाईफ जॅकेट देण्याची मागणी पालकांनी केली आहे। नदीवर पूल नसल्यामुळे होडीतून विद्यार्थ्यांना पार करावे लागतंय आणि त्यामुळे या भीमा नदी पात्रामधून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट देण्याची मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली आहे। पंढरपूर तालुक्यातील करोळे आणि या गावातील या विद्यार्थ्यांचा आता भीमा नदी पात्रातून जीवघेणा प्रवास शाळेसाठी चालू आहे। जिल्हा परिषदेची शाळा माळशिरस तालुक्यातील वाघोली येथे आहे आणि याच भीमा नदी पात्रातून या शेकडो विद्यार्थ्यांना रोजचा जीवघेणा प्रवास करत शाळेत यावं लागतं। माळशिरस तालुक्यातील वाघोली गावातील जी जिल्हा परिषद शाळा आहे त्यामधील विद्यार्थी काय माझ्याबरोबर आहेत। काय सांगशील दीदी तू की कसा प्रवास करत यावं लागतं तुला रोज? प्रवास खूप कठीण आहे रोजचा। लाटाही येतात, होडी हलती, भीती वाटते, कधी पाणी येतं खूप नदीला, शाळा बुडते खूप दिवस आमची, अभ्यास राहतो नाही। रोज शाळेत येताना आम्हाला खूप भीती वाटते, होडी हलती, लाटा येतात, त्यामुळे पूर आला नदीला की शाळेची गैरहजर राहते आमची 10-15 दिवस। रोज असा जीव घेणे प्रवास करावा लागतोय आम्हाला ह्यातनं। शिपाई नसेल त्या दिवशी आम्हाला स्वतःला येऊन लेकरं पड्याला आणायची, अलीकडे आणून सोडायची, रोजची रोज सोडावं लागते ती नेऊन। पूर जर आला तर शाळा बुडते कंटिन्यू, पाणी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत। युवा सेनेच्या वतीनं आम्ही वारंवार या ठिकाणी आंदोलन केले, परंतु सरकारला काही फरक पडला नाही। पण आता जर ह्या वर्षी जर पूल नाही झाला तर सरकारला आम्ही ह्या जेवढे आंदोलन केले त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं आम्ही या ठिकाणी या वाघोली गावामध्ये नदीमध्ये करू, असं सरकारला आम्ही एक इशारा देतो। या विद्यार्थ्यासह सरपंच असतील आणि जिल्हाध्यक्ष युवा सेनेचे असतील यांची सुद्धा मागणी आहे की या भीमा नदी पात्रावरील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूल व्हावा, एवढीच माफक अपेक्षा आहे त्यांची। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।